Standard 9, Math First, Chapter number 5th, Linear Equation in Two Variable. आता पाचवं प्रकरण आहे गणित भाग 1 चा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स मीन्स व्हॉट आणि त्याचं मिनिंग समजणं गरजेचं आहे. ओके, आता आपण काही एक्झाम्पल्स घेऊ. आता या एक्झाम्पलच्या अगोदर व्हेरिएबल आणि लिनियर याचं मिनिंग समजणं गरजेचं आहे. आता व्हेरिएबल म्हणजे काय? व्हेरिएबल मीन्स व्हॉट? ऑल ऑफ यू नोज दॅट इन सम इक्वेशन्स, म्हणजे काही इक्वेशन्स मध्ये काही समीकरण आपण लहान अक्षर वापरतो इंग्लिशचे, कॅपिटल ए पासून तर कॅपिटल झेड पर्यंत. ओके, ज्यावेळेस आपण कॅपिटल ए पासून तर कॅपिटल झेड पर्यंत जे लहान अक्षर वापरतो त्यालाच आपण काय म्हणतो? चल असं म्हणतो. त्या चलांनाच आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? व्हेरिएबल असं म्हणतो. आणि लिनियर म्हणजे काय? रेषीय. म्हणजे काय? ते एका रेषेत असले. आणि लक्षात ठेवायचं आहे सर्वात महत्वाचा पॉइंट, लिनियर व्हेरिएबल और लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल और वन व्हेरिएबल. आता जर वन व्हेरिएबल घेतलं म्हणजे काय असेल? फक्त ओनली वन व्हेरिएबल इज कम्स. ओके, फॉर एक्झाम्पल x प्लस 2 इक्वल टू 0. आता इथं जर एक एक्झाम्पल विचार केला, x प्लस 2 हाऊ मेनी व्हेरिएबल इज कम्स हियर? ओनली वन. म्हणजे काय झालंय? लिनियर इक्वेशन हाऊ मेनी व्हेरिएबल हियर? ओनली वन व्हेरिएबल. Now linear equation in two variable means what? If there is a two variable is comes, at that time is that equation is a linear equation in two variables. आता सर्वात महत्वाचं linear equation ची कन्सेप्ट मला क्लिअर करून देतो. The order of variable is always one. Order म्हणजेच काय सांगते? ऑर्डर म्हणजेच काय? तर तो जो व्हेरिएबल असेल, व्हेरिएबलचा घातांक नेहमी काय पाहिजे? आपल्याला एकच पाहिजे. जर एक असेल तरच ती इक्वेशन काय होणार आहे आपली? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. किती व्हेरिएबल आहेत? दोन व्हेरिएबल. आणि त्या दोन्ही व्हेरिएबलची ऑर्डर म्हणजेच काय? घातांक. घातांक काय असला पाहिजे? एकच असला पाहिजे. तर त्याला काय म्हणणार आपण? लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता आपण साधं सिंपल एक्झाम्पल पाहू. जनरल फॉर्म बघू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा. जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. जनरल फॉर्म म्हणजेच काय? सामान्य रूप. काय बघा, एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. आता ए बी आणि सी. ओके, व्हॉट अबाउट ए बी अँड सी? ए बी अँड सी आर द नॉन झिरो. एबीसी काय घेतलं आपण? नॉन झिरो घेतलं. ही कोणत्याही संख्या असतील त्या. ओके, आणि रिअल नंबर असतील. काय असतील ते? रिअल नंबर. ए बी सी आर रिअल नंबर. एबीसी काय आपले? रियल नंबर. ए कॉमा बी कॉमा सी आर रियल नंबर. आता रियल नंबर म्हणजेच काय? ते काय? वास्तव संख्या आहे. अँड ए अँड बी आर नॉन झिरो ऍट द सेम टाइम. सर्वात महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवा. अँड ए, फर्स्ट पॉइंट इज दॅट. सेकंड, ए अँड बी आर नॉन झिरो ऍट द सेम टाइम. म्हणजेच काय? एका वेळी ए आणि बी दोघं काय नको? झिरो नको. एखादी असेल तर आपल्याला चालून जाईल. बिकॉज व्हॉट इज द कन्सेप्ट द्या? ए बी अँड सी आर रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजेच काय? वास्तव संख्या. झिरो काय आहे? वास्तव संख्या आहे. पण दोघांपैकी ए आणि बी दोघांपैकी एखादी झिरो असेल तर आपल्याला चालेल, पण सर्व चालतील का? नाही. आता सपोज हे झालं आपलं जनरल फॉर्म. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. ओके, तुमचे प्रॅक्टिस सेट नंबर एक्सरसाइज नंबर 5.1 मध्ये एक एक्झाम्पल आहे. प्रॅक्टिस सेट 5.1. पहिला एक्झाम्पल घेऊ आपण. सिंपल आहे. बाय युजिंग व्हेरिएबल एक्स अँड वाय, बाय युजिंग व्हेरिएबल एक्स अँड वाय. बघा, कन्सेप्ट क्लिअर आहे आपली. बाय युजिंग व्हेरिएबल एक्स अँड वाय, एक्स अँड वाय फॉर्म एनी फाय इक्वेशन इन टू लिनियर इक्वेशन इन टू फॉर्म. लिनियर इक्वेशन इन okay, this is our question.
What is the first question? Practice set 5.1. First example. By using variable x and y, form any 5 linear equation in 2 variable. आता बघा, आपल्याला डेफिनेशन माहिती झाली, जनरल फॉर्म माहिती आहे, काय पाहिजे होतं? 2 व्हेरिएबल असलेले इक्वेशन कोणतेही तयार, आपण काही तयार करू शकतो. फक्त व्हेरिएबल. आता बघा क्वेश्चन काय आहे, कोणते व्हेरिएबल यूज करायचे आपल्याला, एक्स आणि वाय. आता इथं जर क्वेश्चन जर नसतं, बाय युझिंग एनी व्हेरिएबल, एनी म्हणजे काय, कोणतेही व्हेरिएबल घ्या तुम्ही तयार करू शकताय. आता आपल्याला त्यांनी कंपल्शन काय टाकलंय, बाय युझिंग विच व्हेरिएबल्स ओनली, एक्स अँड वाय, एक्स आणि वाय व्हेरिएबल. आता बघा सिंपल आहे, कोणी सांगू शकतं. सोल्युशन घेऊयाचं आपण. पहिलं घेऊ एक्स प्लस वाय इक्वल टू 2. काही घ्या तुम्ही. आता समजा मी असं घेतलं, एक्स 2x प्लस वाय इक्वल टू 3. काही प्रॉब्लेम आहे नाही, तुम्ही काही घेऊ शकता. चला एखाद्याने असं लिहिलं, 2x प्लस 3y इक्वल टू 5. ओके. आता मायनस घेऊ, मायनस 5x प्लस 3y इक्वल टू 6. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. समजा 4x मायनस 7y इक्वल टू 100. बघा, असे मी 5 एक्झाम्पल तयार केले. तुम्ही किती एक्झाम्पल तयार करू शकताय. ओके. एक्स प्लस वाय इक्वल टू 2, 2x प्लस वाय इक्वल टू 3. म्हणजे असे तुम्ही किती एक्झाम्पल. सपोज मी एक एक्झाम्पल घेतो, तुम्ही मला सांगायचं, इट इज द एक्झाम्पल ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल ऑर नॉट. ओके. माय एक्झाम्पल इज दॅट 2x स्क्वेअर प्लस 3y इक्वल टू 0. हे एक्झाम्पल घेतलं मी. सिंपल आहे, दिसतंय सर्वांना एक्झाम्पल. 2x स्क्वेअर प्लस 3y इक्वल टू 0. आता याच्यात मी जर एक्झाम्पल लिहिलं, समजा मला खूप हुशार आहे मी समजा असं एक्झाम्पल लिहिलं, सर तुम्ही सांगितलं 2 व्हेरिएबल लिहा, मी 2 व्हेरिएबल यूज केले. एक्स पण व्हेरिएबल यूज केला तर लिनियर इक्वेशन होईल का, सांगता येईल? सिंपल आहे, हे लिनियर इक्वेशन आहे का? इट इज नॉट द लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. वाय? का? कारण की त्या ठिकाणी मी शिकवताना एक बोललो होतो, एक पॉइंट काय की ऑर्डर ऑफ व्हेरिएबल इज ऑलवेज 1. ऑर्डर ऑफ व्हेरिएबल म्हणजे काय, हे जे एक्स आणि वाय आहे ना, यांची डिग्री जे खांद्यावर कोणतरी असतं ना, आता नाहीये म्हणजे काय असतं, इथे दिसतंय का आपल्याला? काय नाही म्हणजे काय, एक असतो ज्याचा कोणीचा कोण असतो, त्यांनी काय म्हणतात सबका मालिक एक नुसार एक्स स्क्वेअर. इथं काय आलं, एक्सचा वर्ग एक्स स्क्वेअर आला, म्हणजे व्हेरिएबल लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल आली का? नाही. इट इज नॉट द एक्झाम्पल ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. का नाहीये? कारण की एक्सचा घातांक काय आलाय, 2 आलाय. हे लक्षात ठेव. ओके. आता सिंपल पुढचा एक्झाम्पल घेऊ आपण एक. हे जर काही प्रॉब्लेम नसेल असं मला वाटतं. ओके. आता नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. पुस्तकात एक्झाम्पल असं दिलंय, राईट द 5 सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ओके. हे पुस्तक टाकतो मी आता. प्रॅक्टिस सेट 5.2 5.1 मधलं सेकंड एक्झाम्पल घेतोय. Practice set 5.1 second example. Write 5 solution. Second example. Practice set 5.1. Write the so write 5 solution. Then नाही तिथे आर्टिकल नाही यूज केले त्यांनी. Write 5 solution. Right? 5 solution of the equation x plus y equal to 7. Of the equation x plus y equal to 7. आता सोल्युशन म्हणजे काय? सोल्युशन म्हणजे मराठीमध्ये आपण तो उकल. आता x प्लस वाय इक्वल टू 7. मग आता आपल्याला काय नेमकं करायचं काय ते नीट समजून घ्या. माझ्या माहितीनुसार सर्वजण लक्ष द्या. सिंपल आहे, x प्लस वाय इक्वल टू 7. आता लिनियर इक्वेशन आहे ही, बरोबर आहे. आता लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे की नाही? आहे. मग आता आपल्याला काय सोल्युशन शोधायचे, म्हणजे अशा संख्या शोधायच्या आहे त्या 2 संख्यांची बेरीज काय असली पाहिजे, 7 असली पाहिजे. जी पहिली संख्या आपण शोधू ती काय असणार आहे, x ची किंमत. दुसरी संख्या जी असेल ती कोणाची किंमत असेल, y ची. म्हणजे काय करा, अशा संख्या शोधायच्या आपल्याला की त्यांची बेरीज काय असली पाहिजे, 7 असली पाहिजे. वजाबाकी घेतली आपण तरी चालेल, फक्त काय पाहिजे, त्यांची बेरीज वजाबाकी काय यायला पाहिजे,
7 यायला पाहिजे. सांगू शकता तुम्ही आता पटापट, बरोबर आहे, हुशार आहात सर्व. ओके, एक्स प्लस वाय इक्वल 7. मी पहिला घेतो बघा, एक्स इक्वल टू 1, वाय इक्वल टू काय पाहिजे बेरीज येते सर्वांना. एक मध्ये किती मिळवलं म्हणजे 7 येते, 1 प्लस 6 म्हणजे वाय इक्वल टू काय आलं 6. हे झालं पहिलं सोल्युशन. क्लिअर आहे, म्हणजे दोघांची बेरीज 7 येते का चेक करा असं मला वाटतं. तुम्ही हुशार आहात माझ्यापेक्षा. दुसरं उदाहरण घेऊ आपण, एक्स इक्वल टू 5. एक्स इक्वल टू काय घेतलं मी 5. वाय इक्वल टू काय असलं पाहिजे सांगा. वाय इक्वल टू काय, सिंपल आहे, मला नाही येत, तुम्हाला करता येईल पण तसं बघू आपण. तुम्ही लिहा उत्तर, मला येत नाही, आलं नाही तर पाहू पुढे. एक्स इक्वल सुद्धा मी असं घेतलं 14. बाबू आता दोन संख्यांची बेरीज मला 14 येतं. सर तुम्ही येडे का, त्यांची बेरीज 7 पाहिजे, 14 कसं काय घेतले. हा बघा, विचार करा, काही करता येईल का आपल्याला सांगा. एक्स बरोबर 14 घेतलं, वायचं सोल्युशन काय होऊ शकेल. मला त्या दोघांची बेरीज काय पाहिजे 7 पाहिजे. करा विचार. हे मी अवघड घेतलं, तुम्ही सोपं सोपं करू शकता. 1 अधिक 6, 2 अधिक 5, 3 अधिक 4 किंवा 4 अधिक, उलट केलं तरी चालेल ना. 6 अधिक 1 म्हणजे 1 ची किंमत 6 घ्या, वायची किंमत 2, 1 घ्या. 2 सोल्युशन तयार झाले. तुम्हाला सांगितलंय फक्त 5च लिहा, आपण किती लिहू शकतो. आता 14 घेतली, सांगता ना. वाय इक्वल टू काय घेतो मी -7. चालेल ना. दोघांची बेरीज करा बरं. बघा आपण सोल्युशन घेऊ. 14 प्लस -7 इक्वल टू काय येतं का. आन्सर 7 येतं. यस येतं सर, येणारच येते, कुठे जाणार आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपण सोल्युशन. आता हे 3 सोल्युशन मी शोधले, 2 सोल्युशन तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा. बघा जमता की नाही, जमायला पाहिजे. ओके, आणि एक एक्सरसाइज, एक एक्झाम्पल तुम्हाला देतो मी. ओके, फॉर होमवर्क साठी एक एक्झाम्पल. बाय युझिंग एनी व्हेरिएबल. ओके, पेन चेंज करतो, हा चालत नाही, दिसणार नाही तुम्हाला. ओके, थर्ड एक्झाम्पल माझ्याकडून तुम्हाला सप्रेम भेटायची. बाय युझिंग एनी व्हेरिएबल. ओके, बाय युझिंग एनी व्हेरिएबल फॉर्म 10 इक्वेशन. किती घेतले आपण 10. त्यांनी 5 सांगितले, आपण 10 घेऊ. फॉर्म एनी 10 इक्वेशन, फॉर्म एनी 10 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, हे एक्झाम्पल घरी ट्राय करा सॉल्व्ह करायला. हे मी 3च सोल्युशन काढले या एक्झाम्पलचं. हे तुम्हाला सोडवता यायला पाहिजे असं मला वाटतं. जर वाटत असेल मी सोडून देतो फटाफट, कारण 5च पाहिजे. तर एक्स इक्वल टू घेतो मी इथं 1. आता 1 घेतलाय ना आपण. एक्स इक्वल टू 3 घेतला. वाय इक्वल टू काय 4. एक्स इक्वल टू घेतो मी काय 6. वाय इक्वल टू काय 1. म्हणजे हे तुमच्यावर आहे, तुम्ही कसं सोल्युशन घेणार आहात. ओके, हे आपण ठरवू. आणि की आपल्याला सांगितलं इथं काही बॉदरेशन आहे का, हेच पाहिजे तेच पाहिजे नाही. आता इथं तुम्ही, मी येतं बघा, हे एक्झाम्पल तुमचा डोकं चालवायचं, तुम्हाला तुमच्या हिशोबाने करायचं. इथं काय कोणताही व्हेरिएबल घ्या. कोणी म्हणत सर मोनू आणि नालायक घेऊ का. मोनू म्हणजे कोण एम, आणि एन म्हणजे काय, नालायक म्हणजे काय काय एम अधिक एन. हे पण इक्वेशन घेऊ शकतात तुम्ही. आता एम एन घेतलं तुम्ही, ए बी घ्या, एक्स वाय घ्या, काही घ्या. काय करा फक्त राईट डाऊन एनी कोणत्या इक्वेशन, फक्त 10 इक्वेशन इन टू व्हेरिएबल तुम्हाला लिहायचं. लिहिता येते. ओके, ट्राय करा.